मी प्रथमेश. प्रसाद कुलकर्णींची ओळख ही थोडक्यात तुम्हाला करून देतो. प्रसाद कुलकर्णी यांची ओळख मराठी माणसाला वेगळी करून देण्याची गरज नाही आहे. सिद्धहस्त कवी, संवेदनशील मनाचा गीतकार, निवेदक, वक्ता, मोटिवेटर या व्यतिरिक्त त्यांची ओळख जाते ते त्यांच्या मराठी शुभेच्छा पत्रांकरता. मराठी भाषेला आणि अस्मितेला त्यांनी शुभेच्छा पत्रांचं कायमस्वरूपी योगदान दिले आहे. एवढं दिवस शुभेच्छा पत्रांचं फक्त इंग्रजीतच मराठी भाषेला फक्त इंग्रजीत असायची. म्हणजे भावना आपल्या करणारी भाषा ही इंग्रजी. मराठी शुभेच्छा पत्रांची संकल्पना ही त्यांचीच. ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांनी सौदागर दिली आहे. पुढे 2016 मध्ये काळाची पावलं ओळखून त्यांनी डिजिटल सॉफ्टवेअर कंपनीबरोबर टायअप करून प्रासादिक या मराठी शुभेच्छा पत्राच्या ॲपची निर्मिती केली. कुलकर्णी यांनी अनेक टीव्ही, चित्रपट निर्मितीकरिता विपुल लेखन केलं आहे. त्यांची गाणी यशवंत देव, उषा मंगेश कर्णिक, सुरेश, श्रीधर घोषाल, कुणाल गांजावाल, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार गायकांनी आहेत. 8 पुस्तकं, 1.5 डझन केलेल्या 20 ध्वनिफिती, विविध टीव्ही वाहिन्यांसोबत टॉक शो, 5,000हून मजेदार स्तंभलेखन, अनेक प्रतिष्ठित जाहिरातांकरता कॉपीरायटिंग एवढं बक्कळ कामगिरी पाठीशी असूनही त्यांची खरी ओळख मात्र आहे आनंद यात्री हीच. तर प्लीज वेलकम प्रसाद कुलकर्णी. सगळेजण पाहू शकतायत. नमस्कार ठाकूर साहेब. श्रीपाद साहेब व्हिडिओ अडकतोय म्हणतायत. आवाज येतोय व्यवस्थित? श्रीपाद बोधने नांदेडून जॉईन झालेले आहेत आपल्याला. ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर साहेब मला दिसत आहेत. तर छान सगळ्यांचं स्वागत आहे. प्रथमेश इंग्लिश मिडियम आणि मराठीत थोडा प्रयत्न करतोय, म्हणजे त्याच्या भाषेत त्याला ट्राय करणं असं म्हणतात, तर ते करतोय. आणि एक छान संध्याकाळ तुमच्यासोबत आज. तर अंतरंग प्रतिष्ठानचे आभार ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि एका छानशा कवितेने सुरुवात करूया. बाहेर माहोल एकदम खराब आहे. ते लॉकडाऊन वगैरे लागलाय, करोनाने ग्रासलंय सगळं. आणि काल ते 16 मजुरांचं गाडीने त्यांना उडवलं. सगळं निराशाजनक माहोल आहे. आणि एक असं वाटतंय की स्टीव्हन स्पिलबर्गची एखादी ती डायनोसॉर सारखी वगैरे फॅन्टसी आहे ना, अशा फॅन्टसी चाललेल्या आहे, अद्भुतिका. आणि या अद्भुतिकेचा आपण भाग बनून गेलेलो आहोत. असं सगळे काहीतरी कुणी कधी कल्पनाही केली नव्हती असं काहीतरी आहे. भूपेंद्र नमस्कार, ये. तर कुणी कल्पनाही केली नव्हती की असं काही स्वप्नील रमण खोत या, तर असं काही घडू शकेल. एक 3 महिन्यापूर्वी असं कोणी सांगितलं असतं आपल्याला की सगळं जग एकाएकी ठप्प होईल, काळाचं चाक थांबेल जिथले तिथे, विमानं हँगरमध्ये जातील, मोटारी रेल्वे गाड्या जिथले तिथे स्टॉप होतील, तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. पण असं घडतंय आपल्या डोळ्यासमोर आणि हे सगळंच अद्भुत आहे. पण अशा वेळी एक गोष्ट आहे, आपण म्हणजे परवा जॅक मापण म्हणाला, आपले रतन टाटा पण म्हणाले, आपण इथून सर्वाईव्ह होणं महत्वाचं आहे. डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे ना, तगतात ते जगतात, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर आपण सर्वाईव्ह होणं महत्वाचं. हौसला बुलंद रखना. एक बात ध्यान में रखिए हमेशा, हार पहले मन में होती है, बाद में रण में. तेव्हा ज्या क्षणी आपण जगण्याची हत्यारं खाली टाकतो, नो एनी डिफीट इज परमनंट अनलेस अँड अंटिल यू लिव्ह द बॅटलफील्ड. जोपर्यंत आपण हत्यारं खाली टाकत नाही तोपर्यंत कोणतीही हार अंतिम नसते.
आणि प्रत्येक रात्रीला दुसऱ्या दिवशीची प्रत्येक रात्रीच्या गरबामध्ये दुसऱ्या दिवशीचा उषक्काल दडलेला असतो. तेव्हा हे सुद्धा दिवस संपतील. अंतरंगच्या आजच्या सगळ्या व्ह्युअर्सना माझ्या खूप खूप शुभेच्छा. प्रथमेशने उल्लेख केला, माझी पहिली गाजलेली ध्वनिफीत वसुधाताई या कणकवलीहून वसुधाताई जॉईन झाल्यात आपल्याला या. तर त्या ध्वनिफितीने मी हे करतो. मला 15 ते 16 ध्वनिफिती आल्यात. गीतकार म्हणून बऱ्यापैकी नाव मिळालं, कवी म्हणून नाव मिळालं. पण मी माझा ट्रॅक बदलला. मोटिवेशन या क्षेत्रात मी करिअर करायचं ठरवलं. या ओमानहून आपल्याला जॉईन झालेत प्रसाद रेडकर, एवढ्या दुरून जॉईन झालेत. प्रसाद राव या, स्वागत आहे. तर पहिली कविता, ज्या कवितेने मला नाव मिळवून दिलं, मिलिंद इंगळे आणि किशोर कदम यांनी गारवा हा अल्बम काढला होता आणि तो तुफान चालला. मग मिलिंदने त्याचं सिक्वेल करायचं. गारवामध्ये संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरती गाणी आणि कविता असा सिक्वेन्स होता. मिलिंदने त्याचा जेव्हा सिक्वेल करायचा मिलिंद इंगळेने, त्यावेळी मी पुढे पार्ल्यातच राहत होतो. मग पार्ला सोडून गोरेगावला शिफ्ट झालो. पण मिलिंदने जेव्हा त्याचं सिक्वेल करायचं ठरवला, संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरचं प्रेम आणि कविता, त्यावेळेला दरम्याने किशोर म्हणजे किशोर कदम सौमित्र हा चित्रपटामध्ये बिझी झाला होता. मग मिलिंदने मला प्राचारण केलं. मिलिंद एका चांगल्या एका हळुवार अशा कवीच्या शोधात होता आणि तो शोध त्याचा माझ्याकडे येऊन संपला आणि सांगगर्वाची निर्मिती झाली. तर ज्या कवितेने संध्याकाळ झाली आहे, आता बघा सूर्य तिकडे माझ्या डोळ्यासमोरच मावळतीला झुकलाय. मी गोरेगाव पश्चिमेला राहतो, समोर लिंक रोड आहे, समोर खाडी दिसते, तिथे आता सूर्य थोड्या वेळात बुडेल आणि या पार्श्वभूमीवरती तिचं आणि त्याचं प्रेम सुरू होतं. तर त्या कवितेने मी सुरुवात करतो की संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं. संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं, तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं. माणसांमध्ये असून सुद्धा मी अगदी एकटा असतो. अळवावरचा थेंब जसा त्यावर बसून वेगळा असतो. तुझं हसणं, तुझं दिसणं आणि तुझं उठणं बसणं याहूनही हवं वाटतं तुझं नुसतं सोबत असणं. मला व्याकुळलेला पाहून सूर्य क्षणभर रेंगाळतो, इंद्रधनू होतो आणि 7 रंगात ओघळतो. आभाळ झुकतं पश्चिमेला, आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा. तुला निरोप धाडण्यासाठी वारा तरी यायला हवा. वारा काही येत नाही, वेळ मात्र टळत जाते. तुला निरोप धाडू कसा, माझी घुसमट वाढत जाते. आणि एकाएकी दरवळ उठतो, एकाएकी दरवळ उठतो. रातराणी येते फुलून, तू आता येते आहेस याची मला पटते खोड. पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास, पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास. चोहीकडे भरून राहतात घमघमणारे तुझे भास. तू आता आली आहेस, तू आता आली आहेस. सूर्य मावळतीला झुकेल, थकला भागला दिवस आता अंधाराच्या कुशीत झोपेल. रात्र जागी होईल मात्र, रात्र जागी होईल मात्र. चंद्र उगवत असताना चांदण्यांचा पाऊस पडेल तुझ्यात मिसळून जाताना. खरंच संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं. तर या कवितेने त्या अल्बमची सुरुवात होते आणि हा सगळा असा प्रवास. आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज नाही आला तर मला लगेच कळवा. या प्रशांत शिंदे जॉईन झालेत, आपल्याला स्वागत आहे. विश्वजित काळे जॉईन झालेत, खूप खूप स्वागत आहे विश्वजित आपलं. तर मला असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य जगण्याची माझ्यापुरती मी एक माझी संकल्पना केलेली आहे. मला असं वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे हे ज्यांना कळतं त्यांना ती कविता वाटते, ज्यांना कळत नाही त्यांना तो निबंध वाटतो. मी एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगतो. आपल्याला जगता आलं पाहिजे. बऱ्या वाईट गोष्टी चालतच असणार आयुष्यात आणि मी माझं कवी असणं अभिमानानं मिरवतो. एक फार सुंदर कविता मला आठवते बघा.
उत्सव आहे जगण्याचा. चित्रा नानिवडेकर आपल्याला जॉईन झाल्यात. गौरव कोचरेकर छान आवाज येतोय म्हणताय, छान, वा. हे बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. गंमत काय झाली, माझा काल लग्नाचा वाढदिवस होता. मी आणि नम्रता आम्ही विवाहबद्ध झालो त्याला 24 वर्ष झाली. आणि हो सांगतो, चंद्रशेखर ठाकूर साहेब सांगतो. पत्नीचीच गोष्ट निघाली. पत्नी म्हणजे काय माहिती आहे, हे चंद्रशेखर ठाकूर साहेब CDSL मध्ये मोठे अधिकारी होते आणि ते व्याख्यानं देत असतात. तर त्यांच्या एका समारंभात मी त्यांच्या पत्नीचं वर्णन केलं होतं. पत्नी म्हणजे काय माहिती आहे, खरं म्हणजे ते शुभेच्छांच्या ओघात येईलच, पण तरी पण त्याने तिकडनं फरमाईश केली आहे म्हणून सांगतो की पत्नी म्हणजे काय. टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सारे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून कुणीतरी येते आपल्या आयुष्यात आणि जाते आपले होऊन. बघा, ती आपल्या आयुष्यात येते, तिला माहिती नसतं तो नवरा कसा आहे, बरा आहे, वाईट आहे, दारुडा आहे, बेवडा आहे, बाहेर खेळी आहे, आपल्याला छळणार आहे, आपल्याला त्रास देणार, तिला काही माहिती नसतं. पण ती येते, केवळ आपलं आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवते, आपली जिंदगी आपल्यावरती फक्त एक आंधळा विश्वास ठेवते आणि येते आपल्या आयुष्यात, आपली होऊन जाते. बघा, टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सारे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून कुणीतरी येते आपल्या आयुष्यात आणि जाते आपले होऊन. जपते आपल्याला प्राणपणाने, समजून घेते आपली दुःखे, फुंकर घालते आपल्या अपयशावर, आपल्या अपमानावर, फुलवते आपला स्वाभिमान आणि मान सन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन राहण्यात. तिला पत्नी असं म्हणतात. बघा, माझी बायको हे मी तुमच्याशी बोलत असताना गुपचूप चहा माझ्यासमोर ठेवून गेली. तिला पत्नी असं म्हणतात. आपल्यापैकी किती लोक या पत्नीची दखल घेतात. एनिवे, मी तुम्हाला एक छान, आपण येऊच त्याच्याकडे, शुभेच्छा पत्र हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य असा भाग आहे. त्याने मला खूप नाव दिलं. तर बघा, उत्सव आहे जगण्याचा. मानसी सरोज प्रसिद्ध लेखिका आणि पालघर जिल्ह्यातल्या एक नामवंत कार्यकर्त्या आपल्याला जॉईन झालेल्या आहेत. मानसीताई, स्वागत आहे आपलं. लाटांवरती फुटती लाटा, मौसम आहे फुलण्याचा. लाटांवरती फुटती लाटा, मौसम आहे फुलण्याचा. आनंदाने नाचू गाऊ, उत्सव आहे जगण्याचा. लाटांवरती फुटती लाटा, मौसम आहे फुलण्याचा. आनंदाने नाचू आहे जगण्याचा. कानामध्ये भरून वारे, कानामध्ये भरून वारे, वाऱ्यावरती होऊ स्वार. अंगावरती लेवून तारे, जाऊया क्षितिजाच्या पार. अल्याड गाणे सुरात मडवून पल्याड घेऊन जाण्याचा. आनंदाने नाचू गाऊ, उत्सव आहे जगण्याचा. मनात बरसे श्रावण रिमझिम, प्रत्येकाच्या उरात मोर. मनात बरसे श्रावण रिमझिम, प्रत्येकाच्या उरात मोर. तळ्यात पडते पुनव चांदणे, छाद घालती चंद्रचकोर. तुझे आणि माझे मी पण सारे, क्षणात एका भुलण्याचा. तुझे आणि माझे मी पण सारे, क्षणात एका भुलण्याचा. आनंदाने नाचू गाऊ, उत्सव आहे जगण्याचा. उत्साहाला नकोच सीमा, रंध्रा रंध्रा मधून जोश. उत्साहाला नकोच सीमा, रंध्रा रंध्रा मधून जोश. धुंद होऊनी सृष्टी नाचे, जो तो हरवून बसला होश. या घटकेला नकोच लटका, प्रयास मागे फिरण्याचा. आणि आनंदाने नाचू गाऊ, उत्सव आहे जगण्याचा. तर आयुष्य असं आहे. बघा, मी काय सांगत होतो, काल आमच्या लग्नाचा 24वा वाढदिवस होता आणि खूप अपसेट होतो मी. आदल्या दिवशी ते 16 मजूर चिरडले गेले होते. टीव्हीवरती दाखवतायत, वणवण फिरतायत लोक, बघवत नाही दुसऱ्याचं दुःख. आणि अशा वेळी आपण सेलिब्रेशन कसलं करायचं. पण मनात एक विचार आला की
सेलिब्रेशन तर नाही करायचं, पण त्यांची देवाणघेवाण करायला काय हरकत आहे? कारण हौसला तो बुलंद रखना चाहिए. तिकडे माणसं कोसळून पडतायत, म्हणून आपण कोसळून पडून कसं चालेल? तर मग मी फेसबुकवर पोस्ट टाकली आणि मग शुभेच्छांची जी खूप एवढी बरसात सुरू झाली की मला एक हौसला मिळाला जगण्याचा. आनंदी राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. तेव्हा एक फार सुंदर, मी माझ्या बायकोला दर तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला एक गझल देतो. तर ती गझल तुमच्यासाठी, बाबूराव पाटील आपल्याला जॉईन झालेत, प्रताप पाटील जॉईन झालेत, छान, सर्वांचं स्वागत आहे. तर ही गझल आहे तिच्यासाठी लिहिलेली. आणि ही माझी जी भावना आहे ना मित्रांनो, मैत्रिणीनो, ही प्रत्येक पतीची आपल्या पत्नीबद्दलची भावना असावी. लग्न झालं 24 वर्षापूर्वी, अतिशय विपरीत दिवस होते, खूप वाईट परिस्थिती होती, अतिशय कंगाल होतो, प्रदीर्घ काळ आजारपण, मी मुंबईत एकटा आलो होतो वयाच्या 19व्या वर्षी. खूप मोठा स्ट्रगल होता, कपलक होतो, अक्षरशः एक वेळी जेवून खाडून असे दिवस काढावे लागले होते. त्यातनं सगळं उभं केलं. अक्षरशः मातृदिनानिमित्त एखादी कविता अनिरुद्ध विजय नामजोशी सांगतायत, नक्कीच ऐकवतो, नक्कीच ऐकवतो, थोडा वेळ थांबा. तर त्यातनं सगळं हे उभं केलं. मग पत्नी आयुष्यात आली. तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पत्नी येताना सोन्याच्या पावलाने येते. ती जयदीप कांबळे जॉईन झालेत कोल्हापूरवरनं. या जयदीप. तर दर लग्नाच्या वाढदिवसाला मी माझ्या बायकोला एक गझल देतो. ऐकायला आवडेल. कैसे कैसे हालातों से गुजर गए थे याद है. आता 24 वर्ष झालीत लग्नाला. आता एका सेफ अशा झोनमध्ये येऊन पोचलोय. परमेश्वराचा वरदहस्त होता. परमेश्वराने खूप कृपा केली. एक लक्षात ठेवलं आयुष्यात, परिस्थिती कशी वाईट असून दे, माणसांचे किती बरे वाईट अनुभव येऊन देत, आपण कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही, आपण कधी कुणाचं वाईट करायचं नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं वाईट करता तेव्हा सृष्टीमधली एखादी शक्ती, कुठची तरी जी कॉस्मिक पॉवर आहे, त्याची दखल घेते आणि ती तुम्हाला त्याची परतफेड करत असते. एक लक्षात ठेवा, मी जरी कवी असलो तरी मी गुरुमार्गी आहे. हो भूपेंद्र, तो होतास माझ्या लग्नाला. आणि हा युनिव्हर्सल लॉ आहे की तुम्ही जे करता तुम्हाला मिळत असतं. तुम्ही जेव्हा एखादी वाईट गोष्ट करता, वाईट चिंतित दुसऱ्याबद्दल, तेव्हा ती कॉस्मिक एनर्जी ते दुप्पट करून तुम्हाला देत असते. आणि तुम्ही जेव्हा एखाद्याला चांगली मदत करता, चांगलं चिंतित, तेव्हा ती कॉस्मिक एनर्जी तुमचं चांगलं करत असते. धरून चला, काही चांगलं केलंय, नॉट नेसेसरी की मला दुपटीने नव्हे तिपटीने होऊ शकते. दिस इज द लॉ ऑफ युनिव्हर्स. दिस इज द लॉ ऑफ युनिव्हर्स. म्हणून नेहमी चांगलं चिंता, चांगलं करा. ती कॉस्मिक एनर्जी जी आपल्याला दिसत नाही पण जाणवत असते, ती तुमचं नेहमी चांगलं करेल. तर ही कविता गझल सांगत होतो तुम्हाला, मी माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाला दिली. ती अशी आहे की, कैसे कैसे हालातों से गुजर गए थे याद है. वो हर लम्हा, वो हर बात, हर दिन रात याद है. कैसे कैसे हालातों से गुजर गए थे याद है. वो हर लम्हा, वो हर बात, हर दिन रात याद है. दुनिया लगती थी दुश्मन सी, कौन अपना था कौन पराया. दुनिया लगती थी दुश्मन सी, कौन अपना था कौन पराया. तब तूने विश्वास दिलाया, पूरा पूरा याद है. हाथों में ना फूटी कौड़ी, इज्जत भी रख दी थी गिरवी. हाथों में ना फूटी कौड़ी, इज्जत भी रख दी थी गिरवी. किस किस से अपमान सहे थे अब भी मुझको याद है. बीमारियों का दौर चला था, हकीम कहे थे खत्म है शायद.
सगळ्या वैद्यांनी डॉक्टरांनी हात टेकले होते. बीमारियों का दौर चला था, हकीम कहे थे खत्म है शायद, तब यम के दरबार से मुझको वापस लाना याद है. रास्ता था पर टेढ़ा मेढ़ा, दिखता था पर धुंधला धुंधला. रास्ता था पर टेढ़ा मेढ़ा, दिखता था पर धुंधला धुंधला, तब हाथों में हाथ थाम कर सफर किया था याद है. तुझको चाहे जो वो कर ले, ईश्वर की छाया है तुझ पर. मी बायकोची परवानगी घेतली होती की या क्षेत्रात चांगली नोकरी असताना सुद्धा ती नोकरी नाकारून, तिथलं प्रमोशन नाकारून या क्षेत्रात उतरायचं ठरवतोय. तर बायकोने मला शुभेच्छा दिल्या. तुझको चाहे जो वो कर ले, ईश्वर की छाया है तुझ पर. गगन बना ले पूरा घरौंदा, तेरा कहना याद है. अब दुनिया की सारी खुशियां बरस रही है सावन बनकर. अब दुनिया की सारी खुशियां बरस रही है सावन बनकर. तब जीने को तरस रहे थे कतरा कतरा याद है. कैसे कैसे हालातों से गुजर गए थे याद है. वो हर लम्हा, वो हर बात, हर दिन रात याद है. तर अशा सगळ्या गोष्टी आणि असं आयुष्य असं चालत असतं बघा. आणि गंमत काय असते, विशाल ऐकताय ना सगळं व्यवस्थित? भूपेंद्र आवाज येतोय ना व्यवस्थित? आपल्या प्रत्येकामध्ये एक मी दडलेला असतो, पण हा मी कधीच एकटा नसतो. आपण एकाच वेळी अनेक नात्याने बांधले गेलेलो असतो. मी एकाच वेळी कुणाचा तरी पुत्र आहे, कुणाचा तरी पिता आहे, कुणाचा तरी मित्र आहे, कुणाचा तरी पती आहे, आणि ही सगळी नाती आहेत म्हणून आपल्या आयुष्याला अर्थ आहे. आज जगामध्ये आत्महत्यांचं प्रमाण का वाढतंय सांगा? माणूस एकलकोंडा बनत चाललाय, माणूस आत्मकेंद्रित बनत चाललाय, माणूस नाती विसरत चाललाय. आज पेज 3 संस्कृती आली आहे. मी माझ्यापुरता. विशाल आवाज येतोय का? जरा मला मेसेज टाका. भूपेंद्र आवाज येत असेल तर मेसेज टाका, मला प्रतिसाद मिळत नाहीये समोरनं. मी माझ्यापुरता ही संस्कृती विकसित होत चाललेली आहे. म्हणजे बघा, पूर्वी ना, मुंबईतलं आयुष्य सांगतो तुम्हाला, एका खोलीमध्ये 8-10 माणसं राहायची. आता 2 BHK, 3 BHK, 4 BHK ब्लॉक्स आहेत. एकेका माणसाला एक रूम. पूर्वी चाळीमध्ये अख्ख्या चाळीला 2 किंवा 3 टॉयलेट्स असायचे. आता मी मुंबईतली घरं बघतो, एकेका बेडरूमला एक टॉयलेट, एकेका माणसाला एक टॉयलेट. आज अशी परिस्थिती आहे. तर हाऊ टू शेअर, हाऊ टू केअर हे लोक विसरत चालली आहेत. म्हणजे जगामध्ये आजच्या लोकांकडे छान अशी रत्नजडित घरं आहेत त्यांची, त्यांना प्रसिद्धीचे तरण तलाव आहेत, रत्नजडित भिंती आहेत, पण त्यांच्या घराला मायेचं छत नाही, आपुलकीचं छत नाही. मी जेव्हा मुंबईत आलो ना, तेव्हा हा कन्सेप्ट डोक्यात रुजला होता. त्यावेळेला शुभेच्छा पत्र होती, ती इंग्रजीत होती. आणि 1 मिनिट होऊन करा. अरे प्रथम येतोय ना, दिसतंय ना, आवाज येतोय? सॉरी. तर शुभेच्छा पत्र इंग्रजीत होती आणि शुभेच्छा द्यायच्या इंग्रजीत. म्हणजे माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझा मित्र, माझ्या भावना. बघा, मला चिमटा काढला तर मी आई म्हणतो. मम्मी म्हणतो का? नाही. अम्मा म्हणतो का? नाही. मा म्हणतो का? नाही. मी माझ्या भावना, माझ्या वेदना, माझ्या संवेदना माझ्या मातृभाषेतच जेवढ्या समर्पकरित्या व्यक्त करू शकतो, तेवढ्या अन्य कुठच्याही भाषेत व्यक्त करू शकत नाही.
आणि हा व्यक्त करणारा पूल जो होता हा इंग्रजीत होता. मग आपण मराठी शुभेच्छा पत्र का करू नये याने मी पछाडला गेलो होतो. हा कन्सेप्ट घेऊन मी कवी होतो, पण ते साधारण कवीसारखं जीन्सची पॅन्ट, वरती तो खादीचा सदरा, एक फाटकी झोळी, त्यात एक क्वार्टर टाकायची आणि एक फाटकी चोपडी, हे कवी पण मला कधीच रुचलं नाही. काहीतरी वेगळं करायचं आपण. कविता हे जर मला परमेश्वराने दिलेलं वरदान असेल तर त्याला मी कधी दारूत बुडवणार नाही, त्याचा कधी अपवित्र गोष्टीसाठी वापर करणार नाही. मी कमरेखालच्या अश्लील असं काही लिहिणार नाही. मी त्याचा वापर चांगल्यात चांगल्या गोष्टीचा, कारण ते वरदान आहे परमेश्वराचं. मी परमेश्वराच्या निकट असल्याचा तो पुरावा आहे. मी परमेश्वराचा लाडका पुत्र असल्याचा तो पुरावा आहे. आणि मग हा कन्सेप्ट घेऊन मी अनेक कंपन्यांकडे गेलो. त्यांनी मला अक्षरशः हाकलून लावायचे. मार्क्स नावाच्या एका कंपनीने मला हात दिला आणि मराठी शुभेच्छा पत्रांची संकल्पना रुजली. आज मितीपर्यंत 5,000 शुभेच्छा पत्र झाली आहेत. पहिलं शुभेच्छा पत्र मला लिहायचं होतं आई करता. आज मातृदिन आहे योगायोगाने, आणि समोरनं फरमाईश येते की आई म्हणजे आईवरती बोला. आई म्हणजे काय सांगा? परमेश्वराने सगळं जग बनवलं आणि तो निवांत बसला. वरून तो आपण बनवलेलं जग बघत होता आणि एवढ्यात त्याच्या लक्षात आलं आपण मास्टरपीसच बनवलेला नाही. मग त्याने काय केलं? करुणा, माया आणि ममता हे 3 गुण एकत्र केले आणि एक मनासारखी एक मूर्ती बनवायला घेतली. ती मूर्ती जेव्हा झाली तयार तेव्हा तो समाधानाने हसला. त्याच्या हसण्यातनं ती मूर्ती जिवंत झाली. मग देवाने त्या मूर्तीला नाव दिलं आई आणि आपला प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर पाठवलं. तेव्हापासून देव आईच्या रूपाने पृथ्वीवर आपली सोबत करत असतो. ही झाली आईची व्याख्या. त्याला सगळ्या जगाचा भार सांभाळावा लागतो. सगळं जगात बरं वाईट काय चाललंय तो करता करविता आहे, जगत नियंता आहे. त्याला आपल्या प्रत्येकाकडे लक्ष देणं सोपं शक्य नसतं. म्हणून आईच्या रूपाने तो पृथ्वीवर आपली सोबत करू लागला. ही झाली आईची व्याख्या. मग आईला शुभेच्छा कशा द्यायच्या? आज मातृदिन आहे. बघा, काही कारणासाठी आई घरातनं बाहेर गेले ना, घर कसं रित होतं बघा, रिकामं होऊन जातं घर. आणि ती घरात येते ना तेव्हा वास्तुपुरुष जागा होतो. भिंती मोहरू लागतात, छत बोलू लागतं, घरात जान येते, घरात प्राण येतो. मग आई हा घराचा श्वास असतो. आई हा घराचा गंध असतो. आई हे घराचं सर्वस्व असतं. मग आईला शुभेच्छा कशा द्यायच्या? 4 ओळीत ऐकणार की तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग. तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग, आणि तू नसताना याच घराला रितेपणाचा शाप. राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी, आणि स्वर्ग प्राप्तीचे सौख्य मिळे मज तुझ्या पावलांपाशी. तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय, जन्मोजन्मी तूच असावीस प्रेमळ माझी माय. आणि तुमच्यासारख्या लाखो आशीर्वाद लाभले ना, ते तिथून मला कधी मागे वळून बघावं लागलं नाही. ही आनंद यात्रा आहे. कसं दुसरं लिहायचं होतं वडिलांकरता. आज अनेक पितृतुल्य माणसं हा कार्यक्रम बघतायत आणि आपल्या प्रत्येकाला आई वडील तर असतातच. आणि ऑनलाईन असलेल्या तमाम मातांची माफी मागून एक गोष्ट सांगतो. आईच्या नात्याचं उदात्तीकरण करत असताना वडिलांचा त्याग आपण सहजपणे दृष्टीआड करत असतो. नसतं की त्यांचं आपल्यावर प्रेम नसतं, करत असतात, आपल्याला त्याची जाणीव नसते. प्रत्येक बाप त्या मुलांकरता कल्पना जगामध्ये सगळं करत असतो आपल्याकरता, पण आपल्याला आणि त्याला परतफेडीची नसते. मी असे कितीतरी बाप बघितले, मी असे कितीतरी मुलीचं म्हणून स्वतःचे जोडे झिजवणारे मी असे कितीतरी बाप
मुलाला चांगली नोकरी लागावी म्हणून दुसऱ्यांचा अपमान. मी असे कितीतरी बाप बघितलेत. मुलांना दिवाळीला घेता यावे म्हणून स्वतः जाळीचं भोकाचं फाटलेलं मी असे कितीतरी बाप बघितले. प्रत्येक बाप आपल्या मुलांकरता कल्पवृक्ष असतो. मग बाबांना त्यांच्या वाढदिवसाला कशा शुभेच्छा द्याल? 2 ओळी. तिथे सुद्धा त्यांच्यावरती अन्याय. आईला 4 ओळी खर्च घातल्या होत्या, बाबांना 2 ओळी. ऐकताय? प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस काय हवं सांगा. आज तुमचा वाढदिवस काय हवं सांगा. मन मोकळं करून अगदी वाटेल ते मागा. आज तुमचा वाढदिवस काय हवं सांगा. मन मोकळं करून अगदी. हो, आम्ही सुद्धा वेडेच. एवढं कसं कळलं नाही. कल्पवृक्ष मागतो का स्वतःसाठी काही? जो कल्पवृक्ष आपल्या सावलीत आलेल्या पांथस्थाला हवं नको ते सगळं देत असतो, तो देताना कधी परतफेडीची अपेक्षा ठेवतो का? नाही, शक्यच नाही. तर ही सगळी अशी नात्यांची गोष्ट, ही सगळी अशी आनंद यात्रा. तर थोडं तुम्हाला त्यातनं बाहेर काढतोय आणि एक सुंदर कविता ऐकवतोय. देवबागला गेलो होतो. ही आपली कोकणपट्टी पूर्णपणे महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलाय. आपण खूप समृद्ध आहोत. आणि पालघर काय, मुंबई काय आणि माझा सिंधुदुर्ग जिल्हा काय, आपण सगळे एका पट्ट्यात राहतो. भारताला 7500 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलाय आणि त्याच्या 10% किनारा आपल्या महाराष्ट्राचा आहे, 720 किलोमीटर. तर देवबाग नावाचं एक सुंदर बेट आहे मालवण जवळ. एका छोट्याशा चिंचोळी पट्ट्याने त्या मालवणला जोडलेलं आहे. बाकी चारी बाजूनी समुद्र. तर कर्ली नदी समुद्राला येऊन मिळते आणि तिथे संगम होतो. आणि तो जो संगम आहे तिथे मी आणि माझा मित्र आम्ही दोघे संध्याकाळच्या वेळेला बसलो होतो. शांतपणे खळखळ अवखळ येणारी ती नद्या, शांत पहुडलेलं समुद्र आणि खळखळत येणारी ती नदी. संध्याकाळ झालेली आणि त्या नदीचं काय गूज असेल तिच्या मनात. एखाद्या अवखळ अल्लड मुलीसारखी ती सरिता त्या समुद्राच्या कुशीत येते. तो समुद्र धीर गंभीर एखाद्या व्रतस्थ पुरुषासारखा. आणि बघा, आमच्या डोळ्यासमोर समुद्रात सूर्य बढतोय आणि मला इथे कविता सुचते. आभाळाने सूर्य बुडवला जळास आले भरते. आभाळाने सूर्य बुडवला जळास आले भरते. नदी म्हणाली समुद्रास मी तुझी प्रतीक्षा करते. आभाळाने सूर्य बुडवला जळास आले भरते. नदी म्हणाली समुद्रास मी तुझी प्रतीक्षा करते. एकांताचा अवसर आहे तोवर भेटून घेऊ. जोवर आहे तमात काजळ विलीन होऊन जाऊ. तुझ्यासाठी तुडवत आले पहाड पत्थर काटे. तुझ्यासाठी तुडवत आले पहाड पत्थर काटे. नुरो वेगळे माझे मी पण पुन्हा उद्या पहाटे. समुद्र होता स्थितप्रज्ञ जणू ध्यानी योग्या परी. समुद्र होता स्थितप्रज्ञ जणू ध्यानी योग्या परी. सरिता शिरली कुशीत त्याच्या नवथर युवती परी. बघा, कल्पना करा ना, कल्पना करा. समुद्र होता स्थितप्रज्ञ जणू ध्यानी योग्या परी. सरिता शिरली कुशीत त्याच्या नवथर युवती परी. आवेगाला कुस मिळाली भिजल्या दिशा दहाई. आवेगाला कुस मिळाली भिजल्या दिशा दहाई. मिसळून गेले जळात जळमग या डोळा या देही. रात्र सावळी जळी उतरली चैतन्याची गंगा. रात्र सावळी जळी उतरली चैतन्याची गंगा. आणि काठावरती भरात आला नक्षत्रांचा दंगा. त्याच ठिकाणी संगम झाला. तो जो पॉइंट आहे ना, जिथे ती नदी त्या समुद्राला येऊन मिळते, त्याला संगम पॉइंट असं म्हणतात. त्याच ठिकाणी संगम झाला चंद्र उगव.
अजून दिसती त्या पाण्यावर समर्पणाच्या खुणा, अजून दिसती त्या पाण्यावर समर्पणाच्या खुणा. तर कविता अशी सुंदर असते. आणि मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मला येणारे मेसेज इकडे दिसत नाही आहेत, समाव एकदम लॉग झाले, त्यामुळे मला श्रोत्यांच्या प्रतिक्रिया मिळत नाही आहेत. किती वाजलंय? ओके, येस, विभूती आता दिसायला लागली मला. ओके, छान विभूती, ये बेटा. तर माझं बालपण असं कोकणात गेलं आणि कोकणाने माझ्यावरती संस्कार केले. पालघर जिल्हा सुद्धा कोकणातच येतो. आणि पोटात भूक आणि ओठात कविता, म्हणजे दिसायला गरिबी आणि काळजात कलासक्ती, असं सगळं होतं. आणि खूप सुंदर दिवस होते कोकणातले माझे. आणि असं सगळं सुंदर, पण मला आनंदाने जगायला मुंबईने शिकवलं. तुम्ही जेव्हा विपरीत परिस्थितीत राहता ना, जेव्हा तुम्हाला सवाल पानी का नहीं, सवाल सांस का है. सवाल पानी का नहीं, सवाल प्यास का है. और सवाल हवा का नहीं, सवाल सांस का है. जगण्याची ओढ रक्तात असावी लागते. आणि कविता खूप सुंदर असते बघा. शब्दांचे खेळ कसे असतात बघा. मी अंगात पांढरा सदरा घातलाय, बरोबर आहे? बरोबर आहे ना? मी म्हणतो चूक आहे. मी पांढऱ्या सदऱ्यामध्ये माझं अंग घातलंय बघा. आपण बोलताना समोरून पालघर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष आणि माझे बंधुतुल्य मित्र प्रशांत पाटील दिसत आहेत आणि मला समोरून सांगतायत तुमच्या चिरतारुण्याचं रहस्य. प्रशांत साहेब, चिरतारुण्याचं रहस्य आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तर हे असे सगळे खेळ असतात बघा. शब्द खूप फसवे असतात. मला एक गोष्ट आठवते की एका मुलाला पोलिसांनी चोरी करताना पकडलं. त्याला खटला भरला, त्याला न्यायाधीशांसमोर आणण्यात आलं. त्याचं लहान वय बघून न्यायाधीशांनी आपल्या अधिकारात त्याला माफ केलं आणि गीतेवरती हात ठेवून त्याला सोडण्यापूर्वी त्याला शपथ घ्यायला लावली, पुन्हा चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा व्हावी. त्या मुलाने तशी शपथ घेतली आणि न्यायाधीशाने त्याला आपल्या दयेच्या अधिकारात सोडून दिलं. काही दिवसांनी पोलिसांनी त्या मुलाला चोरी करताना पकडलं, त्याच्यावरती खटला भरला. त्या मुलाचं दुर्दैव असं की त्याला त्याच न्यायाधीशांसमोर आणण्यात आलं. न्यायाधीशाने त्याला ओळखलं आणि ते रागाने लाल बुंद झाले. ते म्हणाले, मागच्या वेळी तू माझ्यासमोर शपथ घेतली होतीस, पुन्हा चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा व्हावी. आता मी तुला कठोरात कठोर शिक्षा देणार आहे. तू न्याय देवतेचाही अपमान केलायस, तू भगवद्गीतेचाही अपमान केलायस. मुलगा हुशार होता. तो म्हणाला, महाराज, न्यायाधीश महाराज, मी काय शपथ घेतली होती आपल्या समोर? पुन्हा चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा व्हावी. बघा, वाक्य कुठच्या कुठे तुटलं, कुठच्या कुठे त्याचा अर्थ पोचतो बघा. तर अशा सगळ्या शब्दांच्या गमती असतात. मी तुम्हाला एक फार सुंदर एक कविता ऐकवतो, हिंदीत आहे. वो मासूम सा हंसता है तब उसमें ईश्वर दिखता है. निरागत हसण्यात म्हणजे 1 वर्षाच्या तानुल्यापासून 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत निरागस, इनोसंट, निष्पाप हसू जे असतं ना, मोकळं, त्याच्यात परमेश्वर असतो, त्याच्यात ऊर्जा असते दडलेली. तर माझी एक मैत्रीण होती, म्हणजे अजूनही आहे, तर तिने जी माझ्यावरती कॉमेंट केली होती तिची कविता झाली. तिच्या मनात काय आहे ते मी लिहून काढलं. वो मासूम सा हंसता है तब उसमें ईश्वर दिखता है, मैं उसे समर्पित होती में आकर बसता है.
युगों युगों का प्यार छलकता उसकी भाव का, जैसे नंदा दीप जले है मन के गर्भागार में। युगों युगों का प्यार छलकता उसकी भाव का नंदा दीप जले है मन के गर्भागार में। मैं सूझबूझ मेरी खोती हूँ वो सचमुच गले लगाता है, मैं सूझबूझ मेरी खोती हूँ वो सचमुच गले लगाता है। मैं उसे समर्पित होती हूँ वो मन में आकर बसता है। तन में बजने लगती वीणा सुनकर उसकी भाषा, तन में बजने लगती वीणा सुनकर उसकी भाषा। जीवन मंगलमय लगता है अत्युत्तम की आशा। ऋतु अंगड़ाई लेती है और झरझर झरना बहता है। मैं उसे समर्पित होती हूँ वो मन में आकर बसता है। जीने का विश्वास दिलाता अपनी दृढ़तम बातों से, जीने का विश्वास दिलाता अपनी दृढ़तम बातों से। दर्द मिटाता दुख भगाता अपने अद्भुत हाथों से। सदियों के दुख भूलती हूँ और जी मैं उसे समर्पित हूँ वो मन में आकर बसता है। वो मासूम सा हंसता है तब उसमें ईश्वर दिखता है। मैं उसे समर्पित होती हूँ वो मन में आकर बसता है। तर अशी कविता, अशा सगळ्या गोष्टी। आणि समोरून मला प्रशांत पाटील साहेब म्हणतायत की तुमच्या चिरतारुण्याचं रहस्य सांगा। तर आनंदी राहणं, माझे एक माझ्यापेक्षाही तरुण मित्र होते, तुम्ही ओळखता त्यांना। त्यांचं वय होतं, आता नाहीत त्या जगात, आता नाहीत त्या जगात। त्यांचं वय होतं, प्रशांतजी सांगतोय ऐका, चिरतारुण्याचं रहस्य सांगतोय। त्यांचं वय होतं, ते गेले तेव्हा 85 वर्ष, आणि त्यांचं नाव होतं मंगेश पाडगावकर। परमेश्वराने माझ्या कुंडली जे काही सौभाग्य योग टाकले ना, त्यात ही मोठी मोठी माणसं माझ्या आयुष्यात आली, हे काही दुर्मिळ योग। तर मंगेश पाडगावकर हे माझे पितृतुल्य मित्र होते आणि अगदी जवळचा दोस्ताना होता। आनंदी कसं राहायचं हे मी मंगेश पाडगावकरांकडून शिकलो। नेहमी छान असं आपल्याच असं छान अशा तंद्रीत असत, आनंदाने जगत असत। तर त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना नागिण झाली होती। नागिण माहिती असेल तुम्हाला, हर्पिस म्हणतात इंग्रजीत, पूर्ण अंगाला विळखा घालते, फार वेदना होतात। आणि मी त्यांना बघायला गेलो होतो, सायनला राहायचे। त्यांच्या मुलाचं म्हणजे अजित पाडगावकर डॉक्टर आहेत, तळमजल्यावरती त्यांचा दवाखाना, 3ऱ्या मजल्यावरती मंगेश पाडगावकर राहायचे। आजारी होते, बसवलं होतं, मी उठून बसवलं होतं त्यांना बघायला। एक माणूस ठेवला, तो त्यांचा बेड साफ करत होता। पारशी बाबा घालतात तसा मलमलचा पातळ अर्धा सदरा अंगात घातला होता। मी बाजूला जाऊन बसलो, म्हटलं काय नागिण काय म्हणते। पाडगावकरांचा एक बोलण्याचा टोन होता विशिष्ट, आपल्याच तंद्रीत ते म्हणतात, नागिण आता बरी झाली रे, नागिणीने सगळ्या अंगाला विळखा घातला होता, पण मला सांग 80व्या वर्षी अशी विळखा घालणारी भेटून काय उपयोग, 25शीत भेटली असती तर काय मजा आली असती। ह्याला ॲटिट्यूड म्हणतात, ह्याला जगण्याचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जे आहे ते हे। पाडगावकरांचीच कविता आहे, ते म्हणतात, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना। ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, मग शाप देत बसायचं का तुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत। पायामध्ये काटे सलतात हे अगदी खरं असतं, आणि वेलीवरती फुलं फुलतात हे काय खोटं असतं। मग काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। ते असं म्हणतात की प्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, आणि प्याला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं। परमेश्वराने इथे आपल्याला पृथ्वीवर पाठवताना प्रत्येकाचा हा जो प्रार्थनाचा प्याला आहे ना, अर्धा भरून पाठवलाय, अर्धा रिकामा पाठवलाय।
प्रत्येकाला काही प्रमाणात दुःख दिली आहेत, काही प्रमाणात सुख दिली आहेत. जे नाही आहे त्याचं दुःख करत बसायचं, की जे आहे त्याच्याकडे आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचा. लाईफ इज युअर्स, चॉईस इज युअर्स. प्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि प्याला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं. मग सरलाय म्हणायचं का भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. हे आयुष्याचं सूत्र आहे मित्र. पाडगावकर कायम आनंदात जगत असत. पाडगावकरांना 2 व्यसनं होती. एक कवितेचं, कविता झाली की त्याला व्हिस्की लागत असे, बाय डिफॉल्ट लागत असे. त्यांचा गोव्याला एक कार्यक्रम होता कवितांचा, त्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर ते आले गोव्याच्या दौऱ्यावरून. त्यानंतर एक 8-15 दिवसांनी मी त्यांना भेटायला गेलो सायनला. ते अधूनमधून चक्कर असायची, दर 15 दिवसांनी भेटायला गेलो होतो. तर पाडगावकर छान मस्त मूडमध्ये होते. पाडगावकरांना म्हटलं, काय गोव्याचा दौरा कसा झाला, कवितांचा कार्यक्रम कसा झाला? पाडगावकर म्हणाले, कवितांचा कसा झाला राहू दे, व्हिस्की पिण्याचा कसा झाला विचार. मी मुद्दा म्हणून बावळटासारखा चेहरा केला. म्हटलं कसा झाला? पाडगावकर म्हणाले, काय सांगू, एकदम रंगात आले. ते जे आमचे यजमान होते ना, त्यांचं नाव होतं विठ्ठलराव. आडनाव काय सांगितलं त्याने तो विसरलो. आणि माणूस एवढा रसिक, कार्यक्रम आटोपल्यावर मला व्हिस्की पिण्यासाठी एका मोठ्या हॉटेलात घेऊन गेला आणि अख्खी बाटली मागवली म्हणे, अख्खा खंबा. मलाही पाजत होता, स्वतःही पित होता. मलाही पाजत होता, स्वतःही पित होता. आम्ही दोघांनी अख्खी बाटली संपवली. मी म्हणे तिथल्या तिथे कविता केली. विठ्ठल विठ्ठल पिणारा अट्टल, अवघी बॉटल संपवितो. विठ्ठल विठ्ठल पिणारा अट्टल, अवघी बॉटल संपवितो. तुका म्हणे आता आवरे ना वेग, मला 4 पेग पुरे झाले. ही खरी कविता. ही पाडगावकरांची कविता. पाडगावकर असे आनंदात जगत असत. त्यांचीच कविता मला आठवते. ते म्हणतात, यांचं असं का होतं कळत नाही, यांना बहुधा कळतं पण वळत नाही. माणसं विनाकारण दुःखात जगत असतात. माणसं विनाकारण दुःखात जगत असतात. छोटं कुठे काही असतं त्याचं भांडवल करत असतात. लॉकडाऊन आहे, ठीक आहे, असणारच लॉकडाऊन, आपल्या भल्यासाठीच आहे. लॉकडाऊन झाला, पहिला 21 दिवसाचा लॉकडाऊन संपला, पुन्हा तो दुसऱ्यांदा एक्सटेंड झाला. माझा मुलगा कंटाळला, मला म्हणाला, बाबा तर काय करायचं, मी एकदम पकलो, काही कुठे बाहेर जाता येत नाही, काही नाही, हे नाही, मुवमेंट करता येत नाही, घरात बंदिस्त. मी त्याच्या हातात माझी जन्मठेपे सावरकरांचं पुस्तक ठेवलं. 27-28 वर्षांचा बॅरिस्टर, या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून बॅरिस्टर, त्यावेळेचा बॅरिस्टर, उच्च त्यावेळेला 7वी पास हे सुद्धा एखाद्या पदवी एवढं मोठं समजलं जात असेल. त्यावेळेला इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरकी झालेला शिकलेला तो तरुण, केवळ आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे ध्येयाने पछाडलेला, इथून 5000 किलोमीटरवरती अंदमानाच्या बंदिवासात त्याला टाकला होता. 10x6च्या रूम मध्ये राहत होता. त्या एका कोठडीत 10x6, मी बघून आलो ती काल कोठडी, 121 नंबरची कोठडी आहे सेल्युलर जेल मधली. तिथे राहत होता. दिवसा कोलू पिसत होता. 10 तास कोलू पिसायचा. कोलू म्हणजे तेल काढायचं. अंदमानात नारळाची झाडं, ते नारळ फोडायचे, त्यातलं नारळ खोबरं असतं ते चक्कीत घालायचं. जो कोलू बैलाच्या मानेवर ठेवला जातो तो ह्याच्या मानेवर ठेवला जायचा. कृष तरुण 27-28 वर्षाचा, ब्राह्मण घरात जन्मलेला, तेला तुपात वाढलेला, तो पिसायचा. दिवसाला 15 पौंड तेल काढायचं हे टार्गेट ठरवून दिलं होतं. जेवढं तेल कमी पडेल तेवढ्या चापकांच्या फटक्याची शिक्षा. जेवण अर्धकच्चं, अपुरं, त्यातनं तिथे त्यांना अन्नच नाही, आणि दूषित अन्न, दूषित पाणी, आमावशाचा त्रास सुरू झाला, ब्रॉन्कायटिसचा त्रास होता. हे सगळं कशासाठी? देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. किती वर्ष? 11 वर्ष. आपल्या कुटुंबियांपासून दूर, नवीन लग्न झालेलं, बायकोला
आपल्या मायदेशी सोडून आलेला, ती तिथे तडफडते आहे त्याच्यासाठी, तिला इंग्रज सरकार छळत आहे, ती जननिंदा सोसते आहे. आणि आज आमची मुलं सांगतायत लॉकडाऊनमध्ये पकली आहेत, लॉकडाऊनमध्ये कंटाळली आहेत. मी माझ्या मुलाला म्हटलं, बाळा माझी जन्मठेप पुस्तक वाच, म्हणजे आयुष्य काय असतं तुला कळेल. इकडे तुला AC आहे, वरती फॅन आहे, हातात नेट आहे, समोर TV आहे, 24 तास 500-600 चॅनल्स आहेत, सगळं आहे हातात. आई रोज करून एक डिश ठेवते आहे. सुख सुख म्हणजे काय असतं? तुम्ही जोपर्यंत दुःखाची चव चाखत नाही ना, तोपर्यंत सुख म्हणजे काय ते तुम्हाला कळत नाही. म्हणून म्हणतो की दुःखांना नाकारू नका. दुःख तुम्हाला जगायला शिकवतात, दुःखांना नाकारू नका. तर पाडगावकरांची कविता मला आठवते की यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणारच, निळ निळ वेल्हाळ पाखरू आभाळात उडणारच. यांचं सुख नसतंच मुळी यांच्यासाठी, यांचं फक्त एकच कपाळावर आठी. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. ही जी माणसाची टेंडन्सी असते ना, ही बदलायला हवी. प्रशांत साहेब, तुम्ही कायम आनंदी राहिलात ना की तुम्ही आपोआप चिरतरुण राहता. वय देहाला असतं, मनाला नाही. मनाने चिरतरुण असणारी माणसं शेवटच्या श्वासापर्यंत तरुण राहतात. तर एक तरुण मुलांसाठी एक कविता. भरपूर तरुण मुलं ऐकतायत समोरून, त्यांच्यासाठी. ही माझी मैत्रीण कॉलेजमधली, तिच्यासाठी एक थोडीशी धमाल कविता आहे, ह्युमरच्या अंगाने जाणारी. आठवते तुला आपलं एका छत्रीतून जाणं? आठवतंय तुला आपलं एका छत्रीतून जाणं, आणि आठ्या घालून बापाने पाहणं? मी बोलणारच होतो की तू मला हवीस, मी बोलणारच होतो की तू मला हवीस, तेवढ्याच समोर उभा टाकला नेमका. येऊ देत किती संकट देणार होतो विश्वास, येऊ देत किती संकट देणार होतो विश्वास, पण हे संकट पाहून मात्र गुदमारला माझा श्वास. काळ सुद्धा आपल्याला वेगळा करू शकणार नाही, 100% खात्री होती, पण काळालाच पावलं नाही. मी म्हणणारच होतो तुझ्यासाठी काटाकुट्यात काढेन, मी म्हणणारच होतो तुझ्यासाठी काट्याकुट्यातून वाट काढेन, पण तो म्हणाला हरामखोरा, पुन्हा दिसला तर थोपा. मेला घेऊन गेला खेचत, छत्रीमधून तुला मेला घेऊन, आणि माझ्या डोळ्यासमोर पाऊस राहिला नाचत. हातात छत्री असून सुद्धा माझी पॅन्ट भिजलेली, हातात छत्री असून सुद्धा माझी पॅन्ट भिजलेली, आणि माझ्या हातातली 4 स्क्वेअर पेटण्याआधीच विझलेली, माझ्या हातातली 4 स्क्वेअर पेटण्याआधीच विझलेली. तर ही कविता तरुण मुलांसाठी होती, नव्या पिढीसाठी होती. तर मला वाटते इथे थांबायला हवं. एक किंवा 2 कविता तुम्हाला ऐकवतो, आणि त्यानंतर आपण समारोप करूया. या आपल्या वेळ कसा गेला ते खरं म्हणजे कळलं नाही, पण सुंदरशा आपल्या या वेबिनारचा. तर 2 कविता. मी परमेश्वराला कसा भेटतो त्याची कविता आहे. की मला नेहमी वाटतं की माझ्या प्रत्येक श्वासावरती त्याचीच स्वाक्षरी आहे. मी लिहित नाही, मी लिहितो हा अहंकार झाला, आणि माझ्या हातून तो लिहून घेतो, हे माझं खरं कन्फेशन झालं. तुकाराम महाराज म्हणायचे,
भंडार धान्याचा हा माल, मी तो हा हमाल भारवाही. तेव्हा मी अक्षरशः भारवाही आहे. अहंकार झाला की माणूस जमिनीपासून तुटतो. आज जे होत आहे ना, माणसं डिप्रेशनमध्ये चालली आहेत, हिंसक बनत चालली आहेत, एकाकी पडत चालली आहेत, आत्मकेंद्रित होत चालली आहेत. त्याचं मूळ आहे अहंकार. किंवा मी परमेश्वराचं अधिष्ठान मानतो आणि म्हणून म्हणतो की अक्षरी आहे. तरी कविता अशी आहे, पूजा तुझी आरती तुझीच आराधना, पूजा तुझी आरती तुझीच आराधना, आणि स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायण. मुक्या मुक्याने द्यात हाका तुला पोचल्या कशा. मी काहीच मागायला गेलो नव्हतं रे. मला काय हवंय ते तुला बरोबर कळत गेलं. आयुष्यावर पुरवत आलास, कधी वाकड्या वाट्याला जाऊ दिलं नाही. तुझं बोट धरून चालत आलो. मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा, शब्द वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. ही फक्त माझी आणि त्याचीच भाषा आहे. ही आणि कुणालाही कळत नाही. या भाषेत कुणालाही बोलता येत नाही. या भाषेत माझा आणि त्याचा संवाद कायम चालू असतो. मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा, शब्द वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. तुझ्यात मी अन मनात माझ्या तुझीच संवेदना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विण तुझं वाचून मी कधी वेगळे होतो, जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. माझ्या विण तुझं वाचून मी कधी वेगळे होतो, जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे ने माझे अभंग नाते चिदानंद चिदघना, पूजेचा प्रसाद नारायण. तुझा अंश मी चिरंजीव अविनाशी, आहे आत्म्याला नाही. तुझा अंश मी चिरंजीव अविनाशी, तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पाय. तुझे नि माझे अभंग नाते चिदानंद चिदघना, स्वतःच झालो प्रसाद नारायणा. तर ही कविता एका छोट्याशा कवितेने आपल्या या मैफिलीचा समारोप करूया. मी गेल्यानंतर मागे काय उरेल. आयुष्याचं एक सूत्र आहे. मैफिल कोणती असून दे, तुम्ही स्टेजवर असा, तुम्ही एखाद्या वेबिनार मध्ये असा, तुम्ही कोणाच्या आयुष्यात असा, लोकांना हवंसं वाटेल आणि असं निघून जावं की मागे तुमच्या अस्तित्वाच्या खुणा उडतील. लोक तुम्हाला मिस करतील. बाकी सगळ्या फुकाच्या गोष्टी आहेत. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती मोठे आहात, याला काही अर्थ नाही. कबीरचा एक सुंदर दोहा आहे. कबीर म्हणतो, सोना क्या मिट्टी क्या सब एक रंग के प्याले. तुमच्याकडे सोन्याचं फुलपात्र आहे, माझ्याकडे मातीचं फुलपात्र आहे. तुम्हाला वाटत असेल आपण खूप श्रीमंत आहोत. काही उपयोग नाही. ज्या फुलपात्रात तहानेच्या क्षणी पाणी आहे ना, ते फुलपात्र सगळ्यात श्रेष्ठ. सोना क्या मिट्टी क्या सब एक रंग के प्याले, प्यास लगी सब एक बराबर जिसमें पानी डाले. जीवनात जीवन रसच नसेल तर काय उपयोग आहे. आणि हा जीवन रस या अस्तित्वाच्या पाऊलखुणा दुसऱ्यांच्या आयुष्यात सोडून जाव्या, ते आयुष्य सार्थकी लागतं. कविता, शेवटची कविता. या कवितेने मी आपला निरोप घेईन की मी गेल्यावर मागे उरतील माझ्या आठवणी. मी गेल्यावर मागे उरतील माझ्या आठवणी, आणि मी गेल्यावर तुला समजतील माझी व्याकुळ गाणी. झोपाळ्यावर घेत राहशील झोके, आठवणींच्या झोपाळ्यावर
के भोवती गोळा होतील माझे शब्द मुके. शब्दा शब्दा मधून माझ्या झरेल माझे प्रेम. मी असताना मी जपलेला जन्मभराचा नेम. मी असताना तुला अर्थ समजला नव्हता. मी असताना तुला त्यातला अर्थ समजला नव्हता. म्हणशील होता. कळेल तेव्हा चाक फिरवता उलटे नाही येत. मित्र हो, सगळी चाक उलटी फिरवता येतात, पण काळाचं चाक कधी उलट फिरवता येत नाही. आयुष्यातनं निघून गेलेला माणूस, निघून गेलेली वेळ आणि गेलेला दिवस कधी मागे फिरवून नाही आणता येत. त्या वेळेला त्या माणसाला रिस्पेक्ट द्यायला शिका. तो क्षण ओंजळीत पकडायला शिका. कळेल तेव्हा चाक फिरवता उलटे नाही येत. काळ कुणाला कधीच कसली सवलत नाही देत. मी जाताना लावून जाईन निरांजनाची वात. तेवत राहील जोवर आहे प्रेम तेवते त्यात. मी जाताना वाटून जाईन माया अविनाशी. अन मी जाताना होऊन जाईन येथून संन्यासी. मी गेल्यावर आठवणीही माझ्या वाटून टाक. गाणी माझी तुला जन्मभर करतील सोबत साथ. मित्र हो, आपली रजा घ्यायची वेळ झाली आहे. 1 तास खूप मजेत गेला. रजा घेतो. धन्यवाद. लोभ असू द्या.